म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देणारे फंड असतात स्मॉल कॅप फंड। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सर्व कंपन्यांचे स्मॉल कॅप फंड। हे फंड तुम्हाला 1 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये आणि जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासून किती % रिटर्न देत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। यापैकी काही फंड तर तुम्हाला जबरदस्त रिटर्न देतात। त्यातलंच एक उदाहरण सांगतो। जर तुम्ही लमसम 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली असती 15 वर्षापूर्वी आणि रिटर्न देतोय तो फंड 22%। 1 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असती आणि मिळणारी जी रक्कम आहे ती 19,74,000 असणार आहे। म्हणजे 15 वर्षापूर्वी त्या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असते लमसम 1 लाख रुपये, आज त्या 1 लाखाचे 19,74,000 रुपये झाले असते। हे तर झालं लमसमचं। पण जर तुम्ही SIP सुरू केली असती त्यापैकी कोणत्याही फंडमध्ये, म्हणजे 5,000ची तुम्ही SIP सुरू केली असती, 15 वर्ष तुम्ही भरली असती आणि त्यापैकी काही फंड तुम्हाला 20% रिटर्न देतात आहेत। म्हणजेच 5,000ची SIP तुम्ही सुरू केली असती 15 वर्षापूर्वी, 9 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असते आणि आता मिळणारी जी रक्कम आहे ती आहे 56,71,000 रुपये। म्हणजे फक्त 9 लाखाचे तुमच्या 15 वर्षामध्ये 56 लाख रुपये झाले। त्यामध्ये काही फंड तुम्हाला 22% रिटर्न देणारे सुद्धा आहेत आणि जर 22% रिटर्न देणाऱ्या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती तर 9 लाखाचे आज 70 लाख रुपये झाले असते फक्त 15 वर्षामध्ये। म्हणजे एवढे जबरदस्त रिटर्न देणारे स्मॉल कॅप फंड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। आता आपण पाहूयात की ते फंड कोणते आहेत। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सर्व कंपनीचे स्मॉल कॅप फंड आणि ते फंड तुम्हाला किती % रिटर्न देत आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। हा आहे स्मॉल कॅप फंडचा डेटा। हा डेटा तुम्ही एम्फीच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्यानंतर व्यवस्थित जर हा डेटा रीड केला तर तुम्हाला समजेल की कोणता फंड मार्केटमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देतो आणि कोणता फंड हा अजूनही अंडर परफॉर्म आहे। आत्ता सध्या मार्केटमध्ये 26 ॲक्टिव्ह स्मॉल कॅप फंड आहेत आणि त्यापैकी सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड जर तुम्ही पाहिलात त्याचं नाव आहे महिंद्रा मनुलाइफ स्मॉल कॅप फंड। या फंडची फंड साईज आहे 5,300 करोड रुपये। हा फंड फक्त 2 वर्षापूर्वी आलेला आहे आणि 1 वर्षामध्ये याने 49% रिटर्न दिलेले आहेत। आणि जर तुम्ही याचा जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासूनचे रिटर्न्स पाहिले तर 46% या फंडने रिटर्न दिलेले आहेत आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.78%। पण आपण जेव्हा एखाद्या फंडच्या डिटेल्स पाहतो त्यावेळेस आपण त्याचा 1 वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती तो फंड चूज करत नाही, तर निदान 10 वर्ष जुना तरी फंड आपण पाहायला हवा माझ्या मते तरी। म्हणून मी जर इथे 10 वर्ष जुना फंड पाहिला तर सगळ्यात पहिला फंड आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड। या फंडची फंड साईज आहे 61,900 करोड रुपये। हा फंड 15 वर्ष जुना आहे आणि या फंडने 1 वर्षामध्ये 43% रिटर्न दिले, 3 वर्षामध्ये 29%, 5 वर्षामध्ये 36%, 10 वर्षामध्ये 22% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला म्हणजे 15 वर्षापासून कंटिन्युअसली याने 22.58% रिटर्न दिलेले आहे। आणि जर तुम्ही कम्पेअर केलं तर एक्सपेन्स रेशोसुद्धा फक्त 1.42% आहे। हा जो एक्सपेन्स रेशो आहे हा रेग्युलर प्लॅनचा आहे, डायरेक्ट प्लॅनचा एक्सपेन्स रेशो हा याच्यापेक्षाही कमी असतो। तर एवढे जबरदस्त रिटर्न देणारा फंड आहे। मगाशी जे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवलं ते याच फंडचं आहे। दुसरा सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड आहे SBI स्मॉल कॅप फंड। या फंडची फंड साईज आहे 33,000 करोड रुपये। 16 वर्ष झाला हा फंड मार्केटमध्ये येऊन आणि याने 20% रिटर्न आत्तापर्यंत दिलेले आहेत। 20.99% म्हणजे 21% कन्सिडर करूयात आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.56%। इथे मी एक बेंचमार्कचं कॉलमसुद्धा दिलेलं आहे। आता हा बेंचमार्कचा कॉलमसुद्धा खूप महत्त्वाचं काम करतो फंड सिलेक्ट करताना। म्हणजेच काय तर निफ्टी काय करतं आहे तर निपॉन इंडिया हा जो फंड आहे तो काय करतो आहे, निफ्टीचा स्मॉल कॅप इंडेक्स फॉलो करतो आहे। SBIचा फंड जो आहे तो BSE सेन्सेक्सचा जो स्मॉल कॅप इंडेक्स आहे तो फॉलो करतो आहे। त्यामुळे दोघांमध्ये बऱ्याच साऱ्या कंपनीचा डिफरन्स असू शकतो, कारण की BSE सेन्सेक्समध्ये खूप साऱ्या स्मॉल कॅप कंपनीज आहे पण निफ्टीमध्ये ॲज कम्पेअर तेवढ्या स्मॉल कॅप कंपनीज नाही आहेत। त्यामुळे जर BSEमध्ये असलेली कंपनी SBIच्या फंडमध्ये असेल तर ती निपॉनच्या फंडमध्ये असू शकणार नाही, कारण की निपॉन ती चूजच करू शकणार नाही, कारण की निपॉन जो आहे तो निफ्टीचा इंडेक्स फॉलो करतो आहे। BSE सेन्सेक्सला फॉलो करणारे मार्केटमध्ये किती फंड आहेत पहा, 9 फंड आहेत आणि ही त्यांची नावं आहेत।
स्क्रीनवरती तुम्हाला झूम करता आला तर तुम्ही झूम करून पहा, किंवा जर BSE सेन्सेक्स फॉलो करणारे स्मॉल कॅप फंडचा तुम्हाला वेगळा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी व्यवस्थित यावरती व्हिडिओ बनवेन। आतापर्यंत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण की लाईक करण्यासाठी कोणतेही चार्जेस नाहीत। BSE सेन्सेक्सला फॉलो करणारे आहेत HDFC, DSP, युनियन स्मॉल कॅप, आदित्य बिर्ला, महिंद्रा अँड मनुलाइफ, बंधन स्मॉल कॅप, इन्व्हेस्को आणि क्वांटम स्मॉल कॅप फंड। हे फंड BSE सेन्सेक्सला फॉलो करतात। परत जाऊयात आपल्या मेन कामावरती। तिसरा सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड, आणि आपण कोणत्या बेसिसवरती पाहतोय तर 10 किंवा त्यापेक्षा जास्त जुने असलेले फंड आपण पाहतोय। या फंडची फंड साईज आहे 26,000 करोड। एका वर्षामध्ये 49% रिटर्न देतो आहे, 3 वर्षामध्ये 26%, 5 वर्षामध्ये 46%, आणि जेव्हा 10 वर्षामध्ये 21%, आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 13.49% रिटर्न दिलेले आहेत, आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.60%। आता जे मी रिटर्न सांगतोय ते एक्झॅक्ट ॲक्युरेट असू शकत नाही, कमी जास्त असू शकतात, कारण की हा डेटा मी 3-4 दिवसापूर्वीचा, किंवा काहींमध्ये 5-6 दिवसापूर्वीचा, किंवा काहींमध्ये 1 महिन्यापूर्वीचा डेटा घेतलेला आहे। HSBCचा स्मॉल कॅप फंड आहे 17,000 करोड, याची फंड साईज आहे। 11 वर्षापूर्वी हा फंड मार्केटमध्ये आला आणि याने आत्तापर्यंत 23% रिटर्न दिलेले आहेत। म्हणजे फक्त 11 वर्षामध्ये याने 23% रिटर्न दिलेत। म्हणजे जर या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले असते 10,000ची किंवा 5,000ची SIP सुरू केली असती या फंडमध्ये 11 वर्षासाठी, आणि हा फंड तुम्हाला 23%च्या आसपास रिटर्न देतो आहे, तरीसुद्धा आत्ता 6,60,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले असते त्या फंडमध्ये, आणि आता त्या 6 लाखाचे तुमचे जवळपास 30 लाख रुपये झाले असते। 6,60,000चे 30 लाख रुपये। यानंतर आहे ॲक्सिस स्मॉल कॅप फंड। हा फंड 12 वर्ष जुना आहे, आणि या फंडची फंड साईज आहे 24,000 करोड। 10 वर्षामध्ये याने जवळपास 19.65% रिटर्न दिलेले आहेत, आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 24% रिटर्न दिलेले आहेत। म्हणजे हा फंड HSBCपेक्षा सुद्धा 1% जास्त रिटर्न देतो आहे। म्हणजे या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असते तर तुमचे नक्कीच 7 लाखाचे 30 लाख रुपये झाले असते, आणि याचा एक्सपेन्स रेशोसुद्धा पहा 1.60% एवढाच आहे। आणि हे जे टॉपचे जर तुम्ही फंड पाहिले तर हे सगळे फंड तुम्हाला 15%पेक्षा जास्त रिटर्न देणारे आहेत, आणि जर तुम्ही या फंडमध्ये जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून इन्व्हेस्ट केले असते तर जवळपास सगळ्याच फंडने तुम्हाला 15%पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत। आता यामध्ये काही फंड असे पण आहेत की ज्यांनी खूप कमी पर्सेंट रिटर्न दिलेले आहेत। सांगू, जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस कोणीही ॲक्युरेट सांगू शकत नाही की हा फंड तुम्हाला 20% 40% रिटर्न देणार आहे। ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस जर तुम्ही फक्त स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल 5,000ची SIP, तर तुम्ही फक्त एकाच फंडमध्ये ती SIP 5,000ची करू नका, तर ती 2,000ची तुम्ही निपॉनमध्ये करा, 2,000ची इन्व्हेस्टमेंट तुम्ही कोटकमध्ये करा, 1,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही कॉन्टच्या म्युच्युअल फंडमध्ये करा। तर अशा प्रकारे तीनही फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली स्मॉल कॅप फंडमध्ये तर तुम्हाला चांगले रिटर्न्स ते फंड देतील। म्हणजे एखादा फंड जरी अंडर परफॉर्म राहिला तरी दुसरा फंड तो जो गॅप आहे तो रिकवर करणार आहे। हे झाले 10 वर्ष जुने फंड आपण पाहिले। आता काही फंड मार्केटमध्ये असे आहेत की जे आत्ताच आलेत आणि ज्यांना 10 वर्षसुद्धा झालेले नाही आहेत, ते फंड मी तुम्हाला दाखवतो। तर यातलाच पहिला फंड आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे महिंद्रा मनुलाइफ स्मॉल कॅप फंड। यानंतर आहे बंधनचा स्मॉल कॅप फंड। 5 वर्षापेक्षा कमीचा हा फंड आहे, आणि याने 39% रिटर्न दिलेले आहेत फक्त 3 ते 4 वर्षात। त्यानंतर आहे बरोदा BNP पेरिबास स्मॉल कॅप फंड। हा फंडसुद्धा 2 वर्ष जुना आहे, आणि याने 36% रिटर्न दिलेले आहेत। त्यानंतर आहे बँक ऑफ इंडियाचा स्मॉल कॅप फंड, याने 31% रिटर्न दिलेले आहेत। एडेलवाईसचा 6 वर्ष जुना फंड आहे, याने 29% रिटर्न दिलेले आहेत, आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.82%। एडेलवाईसचा हा फंड 5 वर्षामध्ये तुम्हाला 32% रिटर्न देतो आहे। म्हणजे जर 5 वर्षापूर्वी 5,000ची SIP सुरू केली असती ह्या फंडमध्ये, आणि हा फंड तुम्हाला 32% रिटर्न जर देतो आहे, तर 3 लाखाची इन्व्हेस्टमेंट आज 7,41,000 रुपये झाली असती। असं काही नाही आहे की तुम्ही जुन्या फंडमध्येच इन्व्हेस्टमेंट करायला हवं। मार्केटमध्ये आता जे नवीन फंड आलेले आहेत ते पुढे जाऊन खूप चांगले परफॉर्म करू शकतात, त्यामुळे अशा फंडचा सुद्धा आपण विचार करू शकतो। अजूनही तुम्ही लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा, मी तोपर्यंत थांबतो। हा आहे कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड। 12,000 करोडची फंड साईज आहे। म्हणजे एवढे पैसे लोकांनी या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत, आणि 5 वर्षामध्ये हा 34% रिटर्न देतो, आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 27.85% रिटर्न दिलेले आहेत, आणि ॲज कम्पेअर जर तुम्ही एक्सपेन्स रेशो पाहिला तर 1.67% आहे। त्यानंतर आहे इन्व्हेस्टकेचा स्मॉल कॅप फंड। हा फंडसुद्धा तुम्हाला 5,400 करोडचा आहे, आणि हा फंड 26% रिटर्न देतो।
असे हे मार्केटमध्ये आत्ताच आलेले जे फंड आहेत ते सुद्धा तुम्हाला चांगले रिटर्न येणाऱ्या काळामध्ये देऊ शकतात. त्यामुळे या फंडचासुद्धा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विचार करू शकता. असं काही नाही आहे की तुम्ही जे जुने फंड आहेत त्याच फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला हवी. हे टोटल 26 फंड आहेत ज्यामध्ये तुम्ही येणाऱ्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि चांगले रिटर्न्स मिळवू शकता. माझ्या मते तरी स्मॉल कॅप फंड हा अशा लोकांसाठी खूप चांगला आहे ज्यांच्याकडे खूप कमी वेळ आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. म्हणजे फक्त 10च वर्ष आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणि त्यांना त्याच्यातनंच खूप चांगले रिटर्न्स मिळवायचे आहेत. मग अशा लोक या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. कारण की जर तुम्ही लार्ज कॅप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला कोणताही लार्ज कॅप फंड 22% 20% रिटर्न देणार नाही आणि मिड कॅप फंडसुद्धा तुम्हाला 22% 20% रिटर्न देणार नाही. तर हे जे स्मॉल कॅप फंड आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे चांगले रिटर्न्स देऊ शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्केटमध्ये आत्ता ॲक्टिव्ह असलेले सगळे स्मॉल कॅप फंड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामधून जर एखादा फंड सुटला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तो ॲड करण्याचा प्रयत्न करेन. यापैकी कोणत्या स्मॉल कॅप फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ ज्यांना इन्व्हेस्ट करायची इच्छा आहे त्या लोकांना नक्की शेअर करा. भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.